म्हशीमध्ये काम करायचं असेल आणि मशीन निवडायचे असतील तर मिल्किंग मशीनवरती चालणाऱ्याच मशीन निवडा. सगळ्यात महत्त्वाचं काय, चारी खाणं समान असायला पाहिजेत आणि मशीनला अगदी व्यवस्थित असायला पाहिजे. आता या सडामध्ये जर बघितलं तर एकदम हलका, आता माझा पण हातानं मी पण धार काढालो आहे, किती हलकी धार आहे. आता दोघं पण जातीवंत म्हशी अशा थांबू शकतात, इतर म्हशी थांबू शकत नाहीत. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे, मिल्किंग मशीनवरती चालणाऱ्याच मशीन निवडा. त्या सडांची साईज ही 3.5-4 इंचाच्या वरती नसायला पाहिजे. तर मित्रांनो, मशीन निवडत असताना तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याकडनं घ्या, कोणाकडून पण घ्या, पण एक लक्षात घ्या, पुढच्या 2 सडांमधून 2 लिटर तर दूध आलं पाहिजे. 1.5 लिटरच्या वरच्या बाजूला आणि 2 लिटरच्या आसपास, आणि पाठीमागच्या बाजूला धारा पण समान असायला पाहिजेत. फवारा येणारं, टाईट असणारं किंवा बारीक धार असणारी, जड असणारे अजिबात निवडू नका. भविष्यामध्ये ह्यासुद्धा आपल्याला गोठ्यामध्ये अडचणी येणार आहेत, हे लक्षात घेऊनच निवडा.